देवेंद्र फडणवीसांचे डोकं ठिकाणावर आहे का गृहमंत्री म्हणून? देवेंद्र फडणवीसांचे डोकं ठिकाणावर आहे का गृहमंत्री म्हणून? ऐकलं आपण वाक्य जे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी उच्चारलेलं आहे. ते देवेंद्र फडणवीसांना म्हणतात, देवेंद्र फडणवीसांचं डोकं ठिकाणावर आहे का गृहमंत्री म्हणून. आता याच डोकं ठिकाणावर असण्यासंबंधी आपण बोलणार आहोत. खरं तर सरकारचे डोके ठिकाणावर आहे का अशा स्वरूपाचे ज्वलंत अग्रलेख लिहून लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्याच्या विषयी असंतोष निर्माण केला होता. म्हणूनच टिळकांना असंतोषाचे जनक म्हणतात. टिळकांनी केसरीत लिहिलं म्हणून राऊतांनी सामनात लिहिलं अथवा कॅमेऱ्यासमोर प्रातर्विधीत बोललं म्हणजे असंतोष निर्माण होईल असं अजिबात नाही. पण असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र संजय राऊत प्रामाणिकपणे करतायत एवढं नक्की आहे. देवेंद्र फडणवीसांच्या विषयी त्यांची असलेली व्यक्तिगत वैराची, सुडाची, व्हॉटेव्हर जे काय असेल ती भावना, त्याच्याविषयी आम्हाला काहीही म्हणायचं नाहीये. राज्याच्या उपमुख्यमंत्र्याविषयी, राज्याच्या गृहमंत्र्याविषयी, राज्यातील एका पत्रकाराने, संपादकाने, राज्यसभा सदस्याने काय भावना ठेवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला याच त्यांच्या बाईट मधल्या काही गोष्टींवर प्रकर्षाने बोलायचं आहे. डोकं ठिकाणावर आहे का या वाक्याला त्यांनी ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांच्या विषयी बोललेले आहेत त्याच पद्धतीनं मला त्यांना विचारावं वाटतं. खरंच डोकं ठिकाणावर आहे का? तुम्ही या आधीच्या संजय राऊतांच्या पत्रकार परिषदा बघा, ज्यात तुम्हाला सातत्याने संजय राऊतांनी गडे मुडदे उखाडणं असं ज्याला म्हणतात ते केलेलं आहे. आणि प्रत्येक वाक्यातून संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची अडचण वाढवलेली आहे. असेल हिंमत तर करा असं म्हणून त्यांनी सांगितलं आणि उद्धव ठाकरेंची अडचण वाढलेली आहे. पाटणकरांच्या जमिनीचा मुद्दा काढला संजय राऊतांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये. शिवसेना भवनातल्या पाटणकरांच्या प्रॉपर्टीची जप्ती झाली. संजय राऊतांनीच त्या किहीमच्या बंगल्याचा मुद्दा काढला. नसलेले बंगले, असलेले बंगले, ज्यावरती किरीट सोमय्या आपली लढाई लढतायत त्या बंगल्याचा विषय काढला. पुढे त्याच बंगल्यामध्ये वायकर, रश्मी ठाकरे सगळेच अडचणीत आले. ज्या ज्या विषयामध्ये संजय राऊत थंड पडलेल्या विषयांना उचलतात त्या त्या विषयामध्ये अडचण निर्माण होते. संजय राऊतांनी आताही एक इशारा देऊन ठेवलाय. म्हणजे राऊतांच्या सोबत काय होणार आहे किंवा उद्धव ठाकरेंच्या सोबत काय होऊ शकतं याची, म्हणजे का चिडलेत हे लक्षात येऊन जाईल आपल्या. त्यातलं एक वाक्य खूप महत्वाचं आहे. ते वाक्य मी तुम्हाला ऐकवतो, ते ऐका. ते आहे खोटी प्रकरणे, खोटी गुन्हे याबाबतचं. ऐका. आम्हाला फार तर काय करा, खोटी प्रकरणं परत टाकाल ना आमच्यावर, खोटे गुन्हे दाखल कराल. म्हणजे बघा, संजय राऊतांना हे चांगलं माहीत आहे की आपण मुद्दा हातात घेतला की तो त्यांच्या विरोधातले पक्ष जे आता सरकारमध्ये आहेत त्याला घेऊन पुढे सरकतील. खोटी गुन्हे दाखल कराल, खोटी प्रकरणे समोर आणाल असं म्हणून ते उद्युक्त करतायत का सरकारला? म्हणताना खोटी म्हणायचं पण प्रकरणं तर खरी येणार आहेत ना. त्यामुळं ते खरं खोटं प्रकरण करणं आता समोर येणार आहे. संजय राऊतांची भीती काय आहे नेमकी हे तपासून बघितलं पाहिजे. झालंय असं की आदित्य ठाकरेंनी उच्च न्यायालयामध्ये कॅवेट दाखल केलंय. ते कॅवेट आहे त्या एका हत्ये प्रकरणासंदर्भामध्ये, दिशा हत्या प्रकरणामध्ये, आणि त्यात माझी बाजू ऐकून घेतली जावी असं म्हटलेलं आहे. झालंय असं की त्याची एक याचिका दाखल झाली आणि याची सगळी चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी ती याचिका आहे. या याचिकेवर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत. पण ही याचिका आदित्य ठाकरेंच्यासाठी अडचणीची ठरणार आहे म्हणूनच त्यांनी कॅवेट दाखल केलेलं आहे. आता इथे आदित्य ठाकरे अडचणीत यायची शक्यता आहे. बरं, ते ललितचं जे प्रकरण आहे, ललित पाटील प्रकरण, ते सुद्धा अनेकांच्या अडचणीचं ठरणार आहे. म्हणजे ललित पाटील म्हणतोय मला पळवल्या गेलंय. कोणाला पळवल्या गेलंय? कोण पळवलं गेलंय? ही पळवणं जाण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे हे जरा समजून घेतलं पाहिजे. म्हणजे यात शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि मंत्री असलेले शंभूराज देसाई हे अडचणीत येणार आहेत का? म्हणजे सुषमा अंधारे ज्या सातत्यानं आरोप करतायत की हेच अडचणीत येतील, हेच अडचणीत येतील, तसं काही आहे की ललितच्या तोंडून वेगळंच काही समोर येणार आहे? तसं असेल तर अजून त्रासदायक असणार आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाकडे बघितलं की संजय राऊतांनी जे विधान केलंय की काय कराल फार तर गुन्ह्यामध्ये अडकवाल, हे कुठल्या गुन्ह्यात अडकवण्याचे
संदेश देत आहेत आणि त्याच्या आधीच कालवा करायचा असं काही ठरलंय का हे जरा बघितलं पाहिजे. बरं, संजय राऊत धमकीसुद्धा देत आहेत. धमकी कशी? म्हणजे तुम्हालाही घर आहे, तुम्हालाही परिवार आहे, जरा तेही ऐकून घ्या. तुम्हाला सुद्धा कुटुंब आहेत, तुम्हाला सुद्धा मुलं बाळं आहेत, तुम्हाला सुद्धा मित्रपरिवार आहे, तुमचे सुद्धा व्यवहार आणि व्यापार आहेत, तुमच्या सुद्धा चोऱ्या माऱ्या या उघड झालेल्या आहेत सगळ्या. कळलं म्हणजे कसं आहे ते सगळं प्रकरण? म्हणजे डोकं ठिकाणावर आहे का विचारायचं, खोट्या गुणात अडकवाल असं म्हणायचं, तुम्हालाही घर आहे, तुम्हालाही परिवार आहे, तुम्हालाही मित्रपरिवार आहे, कुटुंब आहे, आम्ही आत्तापर्यंत काही केलेलं नव्हतं, आम्ही आत्तापर्यंत सुडाचं राजकारण करत नव्हतो, पण आता सुडाचं राजकारण करू, तुम्हालाही घर आहे. मला घर हा शब्द आठवला की ते जयसिंघानी नावाच्या बुकीचं प्रकरण आठवतं. देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीला त्यात अडकवायचा प्रयत्न झाला होता आणि जे म्हणून कोणी अशा स्वरूपामध्ये विषय मांडतील त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात दखल दिली गेलेली आहे. उदाहरण, जयसिंघानी नावाच्या बुकीच्या प्रकरणामध्ये अमृता फडणवीसांना अडकविण्याचा प्रयत्न करून देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा खराब करणे एक. उदाहरण 2, किरीट सोमय्यांना त्या सीडी कांडमध्ये अडकवून त्यांची इमेज लोकांच्या समोर वाईट व्यक्ती म्हणून आणणे हे आहेच आहे. अशा किती जणांच्या व्यक्तिगत बाबीवर अटॅक झालाय जरा बघितलं पाहिजे. म्हणजे आता लोकांच्या खाजगी आयुष्यामध्ये डोकावलं जाईल, लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये डोकावलं जाईल आणि तिथे संजय राऊत किंवा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट घात करायला लागेल. म्हणजे कदाचित उद्या दादा भुसेंच्या व्यक्तिगत आयुष्यात, कदाचित उद्या शंभूराज देसाईंच्या व्यक्तिगत आयुष्यात, कदाचित उद्या एकनाथ शिंदेंच्या व्यक्तिगत आयुष्यात लक्ष घातलं जाईल. तसंही आता व्यक्तिगत आयुष्यावर लक्ष घालण्याची पद्धत सुरू झालेलीच आहे. कोणाच्या नातवाचा विषय काढला जातो तर कोणाच्या मुलाचा विषय काढला जातो, हे चालू आहे. म्हणजे तुमची प्रकरणं कोणी काढेल तर आम्ही तुमच्या घरातली प्रकरणं काढू असं सांगून एक धमकी देण्याचा हा प्रकार आहे. नैराश्यानं ग्रासलंय का असं विचारणाऱ्या संजय राऊतांनाच मला हा प्रश्न विचारायचा आहे. सत्ता गेली आहे आणि हातातलं सगळं सुटत आहे, यातून एक नैराश्य आलं आहे का आणि नैराश्याने यांना ग्रासलाय का हा प्रश्न संजय राऊतांनाच विचारणं जास्त आवश्यक ठरतं. माझं तर स्पष्ट मत आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये आता राजकारण व्यक्तिगत हल्ल्यावर जाईल, कौटुंबिक हल्ल्यावर जाईल आणि जे महाराष्ट्रासाठी कधीच हितावह असणार नाही. तपास यंत्रणांनी समोर आणलेल्या बाबी या सगळ्या गोष्टी स्पष्ट करतील तेव्हा करतील, पण तोपर्यंत तरी अशा व्यक्तिगत हल्ल्यांना सामोरं जाण्यासाठी प्रत्येकाने सज्ज राहायला हवं, एवढं मात्र नक्की. नमस्कार.